हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आज जो आपण मुद्दा घेऊन आलेलो आहोत तो स्टॉक एक्सप्रेशन हा तुमचा पुढचा मुद्दा आहे. स्टॉक एक्सप्रेशन. हे स्टॉक एक्सप्रेशन्स म्हणजे काय? असे काही शब्दसमूह असतात जे आपण वारंवार यूज करत असतो, जे आपण युजली किंवा वारंवार त्यांना यूज करत असतो, म्हणजे कुणाला ग्रीट करायचं असेल आपल्याला किंवा कुणाकडून परमिशन घ्यायची असेल, कुणाला रिक्वेस्ट करायची असेल, तर असे काही शब्दसमूह आपण वापरतो, तर त्यांना काय म्हणायचं? स्टॉक एक्सप्रेशन्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये 4 मुद्द्यांचा याच्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला पार्ट आहे ग्रीटिंग्स. त्यानंतर दुसरा पार्ट आहे सिकिंग परमिशन्स, म्हणजे एखाद्याची परमिशन घेणे किंवा परवानगी घेणे असं म्हणतात त्याला, परवानगी. त्यानंतर मेकिंग रिक्वेस्ट, कुणाला विनंती करायची असेल त्या संदर्भात काही स्टॉक एक्सप्रेशन्स आपण वापरतो, ते आपण या सब टॉपिक मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन, एक्सप्रेशन आणि पिक्चर्स, म्हणजे काही तुम्हाला चित्र दिले जातील, त्या चित्रांवरून आपल्याला त्याच्यामध्ये काही स्टॉक एक्सप्रेशन्स लपलेले आहेत का, तर ते आपल्याला पाहायचे. ते स्टॉक एक्सप्रेशन्स म्हणजे कुठले शब्दसमूह असतात, तर ते आपण एक प्रश्नांतरू पाहणार आहोत. तर सुरू करूया आपण. काय म्हटलं इथं? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आणि काय दिलंय खाली पहा, वेदांत अँड हिज टीम वॉन द फुटबॉल मॅच. म्हणजे वेदांत आणि त्याची टीमने काय केलेले? फुटबॉल मॅच जिंकलेली आहे. देअर फ्रेंड्स सेड, म्हणजे त्याचे मित्र त्याला काय म्हणतील रे नंतर, वेदांत किंवा त्यांच्या टीमला? तर कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा अभिनंदन असं ते म्हणतील. त्यामुळे याचं पर्याय क्रमांक 1 हे नक्कीच उत्तर आहे. कुणी एखादा व्यक्ती मॅच मध्ये वगैरे जिंकला असेल तर त्याला आपण काय बोलणार? कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे अभिनंदन असं बोलणार. त्यानंतर बेस्ट ऑफ लक कधी म्हणतो रे आपण? बेस्ट ऑफ लक एखादं एक्झाम वगैरे असेल एखाद्याची, तर तेव्हा आपण काय करतो? त्याला शुभेच्छा देतो परीक्षेसाठी. हॅपी बर्थडे म्हणजे एखाद्याचा वाढदिवस असेल तर. आणि गुड बाय म्हणजे एखादा आपल्यापासून निघून जात असेल तर त्याला आपण टाटा म्हणजे गुड बाय असं बोलतो. तर अशा प्रकारे ग्रीटिंग्स या पार्ट मधला आपला हा पहिला क्वेश्चन होता. इथं 4 ग्रीटिंग्स आपण पाहिले, त्यातलं आपल्यासाठी जे महत्वाचं आहे, जे उत्तर आहे आपलं, ते म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम द ऑप्शन्स. अजय वॉज इल, ऋषिकेश विजिटेड हिम इन हॉस्पिटल. अजय आजारी होता. इल म्हणजे आजारी असणे. आणि ऋषिकेश विजिटेड हिम इन हॉस्पिटल, ऋषिकेशने काय केलं? त्याला हॉस्पिटलमध्ये भेट दिली. तेव्हा तो अजयला काय म्हणेल? बिफोर लिव्हिंग द हॉस्पिटल, म्हणजे तिथनं निघून जाण्याच्या आधी तो काय म्हणेल रे त्याला? वेलकम म्हणेल का? नाही. वेलकम म्हणजे स्वागत आहे असं म्हणेल का? नाही, असं म्हणणार नाही. गो टू अनदर डॉक्टर, किती रूड वाटतं. गो टू अनदर डॉक्टर म्हणजे हे देखील म्हणणार नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये तू आलायस याबद्दल त्याला अभिनंदन करू का आपण, किंवा ऋषिकेश त्याला अभिनंदन करेल का? तर नाही करणार, म्हणून हे देखील उत्तर येणार नाही. परंतु गेट वेल सून म्हणजे काय? लवकर बरे व्हा असं आपण काय म्हणतो त्याला रे? एक ग्रीट करतो की तू लवकर बरा हो. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा. ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड. म्हणजे तुमची परीक्षा आहे, परीक्षेच्या वेळेस तुम्ही तुमच्या मित्राला काय बोलाल रे? ते एक ग्रीटिंग आपल्याला वापरायचं आहे. ऑल दी बेस्ट. इथं काय लिहिले? ऑल दी बेस्ट फर्स्ट ऑप्शन आहे. ऑल दी बेस्ट म्हणजे शुभेच्छा. एखाद्याला आपण परीक्षेला शुभेच्छा देतो का रे? तर डेफिनेटली आपण त्याला काय करतो? परीक्षेला शुभेच्छा देतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बाकीचे ग्रीटिंग्स पाहून घेऊया. ऑल इन वन असं काय म्हणतो का? नाही. ऑल इज सेट असं देखील काही म्हणत नाही. आणि ऑल सिट डाऊन इथं शिक्षक आपल्याला बोलतात, आज्ञा वगैरे आहे, त्यामुळे हे देखील येणार नाही. त्यामुळे ऑल दी बेस्ट हे मात्र बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. रुबी मीट्स हर फ्रेंड ऍट द लंच टाइम. लंच टाइम म्हणजे काय रे? दुपारचा टाइम. लंच टाइम म्हणजे काय? दुपारचा टाइम. तर रुबी काय करते? दुपारच्या टायमिंगला आपल्या फ्रेंडला भेटत आहे. हाऊ विल शी ग्रीट हिम. रुबी त्या मित्राला कसं ग्रीट करेल? आता ऑप्शन पाहूया. गुड इव्हिनिंग, गुड नाईट, गुड मॉर्निंग की गुड आफ्टरनून. काय बोलेल? आता एक लक्षात ठेवा. ब्रेकफास्ट कधी घेतो रे आपण? ब्रेकफास्ट म्हणजे सकाळी जो आपण नाश्ता करतो त्याला काय म्हणायचं? ब्रेकफास्ट असं म्हणायचं. त्यानंतर लंच हे दुपारचं जेवण असतं. लंच म्हणजे काय? दुपारचे जेवण. आणि डिनर म्हणजे काय रे? रात्रीचं जेवण. अशा प्रकारे दुपारी काय म्हणतो आपण त्याला? दुपार म्हणजे काय असतं? आफ्टरनून. अशा प्रकारे
आपण त्याला काय बोलू, किंवा रुबी त्याच्या मित्राला काय म्हणेल, गुड आफ्टरनून. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा, इथे देखील एक ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे. इथं काय केलेलं आहे, ग्रीटिंग कार्ड दिलेलं आहे आणि त्याच्यावरचा एक मेसेज दिलेला आहे. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. तो मेसेज दिलेला आहे आणि त्यानुसार काय करायचं, आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता ग्रीटिंग कार्ड वाचूया आपण. डिअर टीचर, वी ऑल लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच, थँक्यू. असं काय रे, ग्रीटिंग कार्ड आहे आणि आपल्याला काय विचारले, योग्य पर्याय निवडा. आणि खाली काय दिलेलं आपल्याला पहा, हॅपी इंडिपेंडन्स डे, हॅपी टीचर्स डे, हॅपी मदर्स डे की हॅपी दिवाळी. आपण टीचरला कधी ग्रीट करतो रे, किंवा त्यांना कधी शुभेच्छा देतो, तर ते टीचर्स डेच्या दिवशी म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी देतो, बरोबर. त्यामुळे शिक्षक दिन हे का होणार आपल्या ह्या स्टॉक एक्सप्रेशन इथं कुठलं व्यक्त झालंय, त्यासाठी कुठला दिवस आहे रे तो, शिक्षक दिन. म्हणून हॅपी टीचर्स डे. इंडिपेंडन्स डे कधी असतो आपण पाहिलं होतं, 15 ऑगस्ट. नंतर दिवाळी नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरच्या आसपास असते. अशा पद्धतीने मदर्स डे म्हणजे आईशी संदर्भात आपण एक दिवस सेलिब्रेट करतो, आईला छान वाटावं म्हणून. अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हॅपी टीचर्स डे. पुढे पाहूया, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सेकिंग परमिशन. आता ग्रीटिंग्स आपलं संपलेलं आहे. आता दुसरा पार्ट सुरू झालाय, तो म्हणजे परमिशन मागणे. तो म्हणजे परमिशन मागणे हे आपलं दुसरं स्टॉक एक्सप्रेशन आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले एक्सप्रेशन्स आपण वापरतो ते आता आपण पाहणार आहोत. परमिशन सीक करण्यासाठी करेक्ट ऑप्शन निवडा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आय एम गोइंग फॉर पिकनिक, आय एम गोइंग फॉर पिकनिक. यात कुठली परमिशन मागितली का रे, नाही. असं परमिशन न मागता काय सांगितलंय, मी जात आहे असंच बोललं आहे तिथं, त्यामुळे हे येणार नाही. कॅन आय गो फॉर अ पिकनिक म्हणजे मी पिकनिकला जाऊ शकतो का किंवा जाऊ शकते का, तर डेफिनेटली इथं काय केलं रे, आपण आपल्या घरच्यांकडे जातो, आई वडिलांकडे. परमिशन कशी घेतो, कॅन आय गो फॉर अ पिकनिक म्हणजे मी सहलीला जाऊ शकतो का किंवा शकते का, अशा पद्धतीने हे मात्र आपलं उत्तर होईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. परमिशन म्हणजे काय रे, परमिशन म्हणजे लक्षात ठेवा परवानगी, परवानगी. तिसरा ऑप्शन पहा, आय एम नॉट गोइंग फॉर अ पिकनिक. हे देखील इथं परमिशन नाही मागितलं, इथं सांगितलंय की मी जाणार नाही. आय वेंट फॉर अ पिकनिक म्हणजे मी पिकनिकला गेलो होतो. इथं देखील काही परमिशन वगैरे काही मागितली नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर असणार आहे. पुढे पहा काय म्हटलंय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक द परमिशन म्हणजे परमिशन मागण्यासाठी कुठला पर्याय बरोबर असेल. त्यात पहिला पर्याय पहा, आय विल ओपन द विंडो. यातनं कुठली परमिशन मागितली आहे का, नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, परमिशनचं वाक्य तेच असतं ज्यामध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन मार्क दिलेला असतो किंवा प्रश्न विचारलेला असतो. ओपन द विंडो, ओपन द विंडो ही आज्ञा झाली, ही परमिशन नाही झाली, ही काय झाली, आज्ञा झाली. एखाद्याला आपण सांगतो की तू खिडकी उघड म्हणजे आपण त्याला काय करतो, आज्ञा करतो. त्यामुळे हे देखील येणार नाही. नंतर प्लीज ओपन द विंडो, प्लीज ओपन द विंडो. जेव्हा प्लीज वगैरे असे शब्द आपण वापरतो तेव्हा काय करतो रे, आपण त्याला विनंती करत असतो, विनंती करत असतो. त्यालाच काय म्हणतात, रिक्वेस्ट म्हणतात, जे की आपला पुढचा पार्ट आहे. त्यामध्ये शिकणार आहोत आपण रिक्वेस्ट कशी करायची. परंतु इथं चौथा ऑप्शन पहा, मे आय ओपन द विंडो म्हणजे मी ही खिडकी खोलू का, मी ही खिडकी खोलू का, खोलू का किंवा उघडू का, असं आपण जेव्हा म्हणतो समोरच्या व्यक्तीला त्याची परवानगी मागत असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं पहा, आता हे रिक्वेस्ट या संदर्भात हे आहे. युसुफ इज रीडिंग न्यूजपेपर. युसुफ काय करतोय, न्यूजपेपर वाचत आहे. हिज ब्रदर वॉन्ट्स टू कॉल हिम फॉर अ डिनर. हिज ब्रदर म्हणजे त्याच्या भावाला वॉन्ट्स टू कॉल हिम त्याला बोलवायचं आहे, कशासाठी, फॉर अ डिनर, डिनरसाठी बोलवायचं आहे. ही रिक्वेस्ट, तो काय करतो आता, रिक्वेस्ट करतोय. मग तो रिक्वेस्ट कशी करेल, कदाचित भाऊ त्याच्यापेक्षा लहान असू शकतो. त्यामुळे तो युसुफला कशी रिक्वेस्ट करेल रे, पाहूया आता. प्लीज कीप रीडिंग म्हणजे त्याला जेवायला बोलवायचंय, तो म्हणेल का तू वाचत बस, नाही, असं तो म्हणणार नाही. एक्सक्यूज मी ब्रदर, डेफिनेटली एक्सक्यूज मी म्हणजे क्षमा असावी, हा, असं परवानगी आपण त्या रिक्वेस्ट करतो. तू जेवायला चलतोस का, असं त्या टाईपचं ते एक्सप्रेशन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असणार आहे. तरी पुढचे ऑप्शन पाहून घेऊया. गुड आफ्टरनून ब्रदर असं म्हणेल का तो जेवायला चल असं म्हणताना, नाही. यू आर वेलकम, तुझं स्वागत आहे असं म्हणेल का जेवण्यासाठी, नाही. तो रिक्वेस्ट कशी करेल, एक्सक्यूज मी ब्रदर कॅन यू कम, असं ह्या टाईप ते रिक्वेस्ट असेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. खालीपैकी कुठली रिक्वेस्ट आहे, चूज द करेक्ट ऑप्शन आणि योग्य पर्याय निवडा. मे आय कम इन, मे आय कम इन म्हणजे ही परवानगी मागितली. पहा हे काय मागितलेली आहे, आपल्याला परवानगी मागितलेली आहे. का परवानगी मागितली आहे, कारण इथे क्वेश्चन मार्क आलेला आहे, आपण पाहिलं, बरोबर. आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही, हे साधं एक वाक्य आहे.
ही कुठली परवानगी नाही किंवा रिक्वेस्ट पण नाही. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, हा प्रश्न आहे. ही परवानगी नाही किंवा रिक्वेस्ट नाही, हा प्रश्न आहे. आणि प्लीज वेट फॉर मी म्हणजे कृपया माझ्यासाठी वाट पहा. कृपया, प्लीज, जेव्हा प्लीज वगैरे असे शब्द येतात तेव्हा ती आपल्यासाठी काय असते, रिक्वेस्ट असते. ही काय आहे, रिक्वेस्ट आहे. आणि आपल्याला रिक्वेस्ट कोणती आहे असंच विचारलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग रिक्वेस्ट. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग रिक्वेस्ट. माय फ्रेंड अर्णव फॉरगॉट हिज इरेजर अँड वॉन्ट्स टू बॉरो इट. म्हणजे माझा मित्र अर्णव आहे, त्याने काय केलं रे, ही फॉरगॉट हिज इरेजर. इरेजर म्हणजे खोड रबर. त्याने पेन्सिलने काहीतरी लिहिले असेल, त्याला आता ते खोडायचं आहे आणि तो त्याचा खोड रबर घरी विसरलाय. आणि ही वॉन्ट्स टू बॉरो इट, आणि त्याला ते माझ्याकडनं घ्यायचंय. तर तो कशी रिक्वेस्ट करेल मला, तर पहा, आय ब्रॉट युअर इरेजर असं होईल का रे? नाही. आय ब्रॉट युअर इरेजर म्हणजे मी तुझं इरेजर आणलं होतं असं नाही. प्लीज गिव्ह मी युअर इरेजर. प्लीज, आता इथं प्लीज आलंय आणि आपण पाहिलं प्लीज जेव्हा येतं तेव्हा काय असते, ती रिक्वेस्ट असते. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. प्लीज गिव्ह मी युअर इरेजर म्हणजे तुझं इरेजर मला देतोस का असं तो मला म्हणेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. चूज द करेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स असं ते आहे. माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन. माझा मित्र काय झालाय, त्याचा पेन विसरला आहे. ही सेड, मग तो कसे मला रिक्वेस्ट करेल रे, आता रिक्वेस्ट करायची, कशी रिक्वेस्ट करेल, प्लीज गिव्ह मी युअर पेन. प्लीज गिव्ह मी युअर पेन. आणि आपण पाहिले रिक्वेस्ट जिथे असते तिथं काय असतं, प्लीज हा शब्द असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. आणि ते चौथ्या वाक्यात जे आहे पहा, कॅन आय गिव्ह माय पेन टू यू, म्हणजे मी माझा पेन तुला देऊ का. आता तोच विसरलाय म्हणजे तो असं म्हणणार नाही, त्यामुळे हे येणार नाही. परंतु त्याला जर परमिशन मागायची असेल तो कशी मागेल रे, परमिशन कशी मागेल, कॅन आय टेक युअर पेन. कॅन आय टेक युअर पेन म्हणजे मी तुझा पेन घेऊ शकतो का. तर ही काय झाली, परमिशन झाली, परमिशन किंवा परवानगी झाली. परंतु रिक्वेस्ट कशी असेल, प्लीज यांनी सुरुवात असेल, प्लीज गिव्ह मी युअर पेन, प्लीज तुझा पेन मला दे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. आतापर्यंत आपण 3 स्टॉक एक्सप्रेशन्स पाहिले, परमिशन, रिक्वेस्ट आणि अजून कुठलं पाहिलं स्टार्टिंगला, ग्रीटिंग्स. ग्रीटिंग्स कसे करायचे एकमेकांना, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हॅपी बर्थडे असे ग्रीटिंग्स कसे करायचे. तर ह्या 3 प्रकारच्या गोष्टी आपण काय केलेल्या पाहिलेल्या आहेत. आता यांच्यावर आधारित, या सर्वांवर आधारित काही क्वेश्चन आपल्याला आहे, तर ते आपला चौथा पार्ट या स्टॉक एक्सप्रेशन मधला आहे. तर तो आपण व्यवस्थित पाहून घेऊया. इथं काय म्हटलं, इथं चित्र तुम्हाला दिसत असेल, मागे असे डोंगर आहेत, डोंगरातून एक सूर्य उगवलेला आहे, इथे एक झाड आहे असं, त्या झाडाच्या खाली काय झालं रे, एक गाय बसलेली आहे. इथं समोर गाडी आहे, घर आहे, इथे एक मुलगी घसरगुंडीवर खेळत आहे. आता इथं काय म्हटलंय, देर इज अ काऊ डॅश द ट्री, म्हणजे तिथे एक गाय आहे जी काय रे, झाडाखाली बसलेली आहे. आपण काय म्हणतो त्याला, झाडाखाली बसलेली आहे. तर झाडाखालीसाठी कुठलं वापरू आपण इथे, याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. याला अबो, अबो म्हणजे वर. इथं वर जमेल का रे, काऊ कुठे बसली आहे, झाडाखाली बसली आहे ना, तर खालीसाठी वर होईल का, नाही. ओव्हर, ओव्हर म्हणजे पण वर, हे पण होणार नाही. अंडर, अंडर म्हणजे काय रे, खाली. अंडरचा अर्थ काय होतो, खाली. आणि इंटू म्हणजे मध्ये, मग कुठलं बसतंय आपलं इथे, अंडर. पर्याय क्रमांक 3. आता एकदा ते वाक्य वाचून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपलं बरोबर आहे. आता इथं मी सपोज अंडर टाकलं आणि आता वाचूया, व्यवस्थित लिहितो. इथं सपोज मी अंडर असं लिहिलं, देर इज अ काऊ अंडर द ट्री म्हणजे तिथे एक गाय आहे जी झाडाखाली बसलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा अंडर म्हटलं की हे असं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. अंडर किंवा बिलो याचा अर्थ काय होतो रे, अंडर किंवा बिलो दोघांचाही अर्थ काय होतो, खाली. आणि इथं काय म्हटलंय, अबव, अबव अँड ओव्हर या दोघांचा अर्थ काय होतो, वर असा होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. काय म्हटलंय, डॅश द प्लांट्स रेग्युलरली. काय करतोय हा व्यक्ती, झाडांना पाणी देतोय. काय देतोय, पाणी देतोय. पाणी म्हणजे काय रे, वॉटर, बरोबर. इथं पहा, प्लॉ, प्लॉ म्हणजे काय रे, नांगर. तो नांगरतोय का इथे, नाही. प्रून, प्रून म्हणजे योग्य, प्रून म्हणजे योग्य किंवा दुसरा त्याचा अर्थ होतो मनुका.
दुसरा त्याचा अर्थ होतो मनुका, म्हणजे एक वाळलेलं फळ आपण जे मनुके खातो, काळे मनुके वगैरे, तर ते वाळलेलं फळ, त्याला म्हणायचं प्रून. वीड म्हणजे तण, त्यानंतर वॉटर म्हणजे पाणी देणे, मग कुठला याच्यात परफेक्ट बसतंय? पर्याय क्रमांक 4. इथं जर आपण म्हणलं वॉटर द प्लांट रेग्युलरली, म्हणजे झाडांना वेळेवर पाणी द्या, किंवा रेग्युलरली नियमितपणे पाणी द्या. कसं? नियमित पाणी द्या. अशा पद्धतीने याचं उत्तर काय येईल रे? वॉटर, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा काय म्हटलंय, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडा. एक छोटीशी मुलगी आहे, गर्ल आहे, ती काय करते? झाडून घेत आहे. तर झाडून घेण्यासाठी कुठलं आहे पहा इथं? स्वीपिंग म्हणजे काय रे? झाडून घेणे. स्वीपिंग म्हणजेच काय होतं? झाडून घेणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बाकी पाहूया, कुकिंग म्हणजे काय रे? अन्न शिजवणे किंवा अन्न बनवणे म्हणजेच कुकिंग. क्लाइम्बिंग म्हणजे वर चढणे, असं काय होईल का? नाही. सिंगिंग म्हणजे गाणे म्हणणे, ती गाणी म्हणत आहे का ती मुलगी? नाही, गाणे म्हणणे. तर असं काही करत नसून ती काय करत आहे? स्वीप म्हणजे झाडून घेणे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पुढे पाहूया, लुक ॲट द पिक्चर. आता ह्या टाईपचे एक क्वेश्चन तुम्हाला सारखे रिपीट होत आहे, तर हे क्वेश्चन एकदा समजून घ्या कसं सोडवायचं, म्हणजे असा प्रश्न जर परत आला तर तुमचा चुकणार नाही. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कॉन्व्हर्सेशन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. म्हणजे पिक्चर तुम्हाला पाहायचंय आणि यांच्या दोघांमध्ये किंवा ह्या चित्रामध्ये कुठलं कॉन्व्हर्सेशन चालू असावं असं आपल्याला म्हटलंय. इथे पहा, एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे, इथे एक छोटी मुलगी आहे आणि तिच्या हातात त्या व्यक्तीचं पाकिट आहे. म्हणजे कदाचित त्या व्यक्तीचं पाकिट त्यावर पडलेलं असावं, ते त्या मुलीला सापडलेलं असावं आणि ती मुलगी काय करते? आता त्यांना परत देते. अशा वेळेस काय त्यांच्यामध्ये संभाषण होईल किंवा त्यांचं कॉन्व्हर्सेशन काय होईल ते पहा. इथे पहिला ऑप्शन पहा, ए, एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? ओ येस. म्हणजे यातनं कळून जाते की ती मुलगी काय विचारते? एक्सक्यूज मी अंकल, हे तुमचं आहे का? आणि अंकल काय म्हणतात? हो, हे माझं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर बसत आहे. परत दुसरा पर्याय पहा, त्यामध्ये काय म्हटलंय? थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट. असं गिफ्ट वगैरे देण्याचा काही संदर्भ आहे का रे? नाही. ती कुठेतरी बसची वाट पाहत बसलेली असल्याचं आपल्याला दिसतंय इथे, बरोबर. इथं काही गिफ्टचा वगैरे काही संदर्भ नाहीये, असं गिफ्ट वगैरे देत नाहीये ती, त्यामुळे हे येणार नाही. परत व्हॉट्स द टाइम, असं टाइम वगैरे काही तिने विचारलेलं इथं नाही, त्यामुळे हे पण येणार नाही. कॅन यू प्लीज हेल्प मी, हेल्प मागण्यासाठी हे संभाषण नाही. हे डेफिनेटली संभाषण कशासाठी? की ते हरवलेलं पाकिट ती परत करत आहे, म्हणून ती म्हणते की एक्सक्यूज मी अंकल, इज दिस युअर्स? हे तुमचं आहे का? आणि अंकल म्हणतात ओ येस. मग पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. पुढे काय म्हटले पहा, लॅडर साठी हे दिलेलं आहे, असं चित्र दिलेलं आहे. इंग्लिश साठी काय चित्र असेल? लॅडर साठी इथं जर तुम्ही पाहिलं तर असा एल इथं दिसत आहे, इथं एल असं दिसत आहे आणि त्याला मध्ये छोटीशी एक दांडी वेगळी दिलेली आहे. तसं इंग्लिश साठी पण त्याला आडवा जर आपण ई असा केला आणि त्याला मध्येच कुठेतरी एक छोटीशी दांडी, आता ई सारखं दिसणारे दोनच लेटर इथे दिसत आहे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. आणि जसं लॅडर मध्ये एल साठी एक्स्ट्रा दांडी आलेली आहे एक्स्ट्रा, तसं इथं ई साठी एक्स्ट्रा कुठं आहे रे? इथं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे उत्तर नाही. तुम्ही कन्फ्युज फक्त ह्या दोघांमध्ये होऊ शकता. हा थोडा मीडियम टू हार्ड कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. इथं कन्फ्युज झाल्यानंतर मग 1 नंबरचा ई घ्यायचा की हा 2 नंबरचा ई घ्यायचा, यात जर तुम्ही कन्फ्युज डेफिनेटली व्हाल आणि त्यात काही चुकीचं पण नाही, कन्फ्युज होतो आपण. परंतु मग इथं पहा, एल साठी काय केलंय रे त्यांनी? एल काढताना सेपरेट इथे अजून एक एक्स्ट्रा आलेलं आहे, त्यामुळे कुठे एक्स्ट्रा आहे? तर इथे एक्स्ट्रा आहे, त्यामुळे आपण हा ऑप्शन निवडला. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे पहा, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कॉन्व्हर्सेशन. योग्य संभाषण काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. काय रे, ते एक ऊस दिसत आहे आपल्याला, ऊस, आणि हा ऊसावाला ते आहे किंवा ऊसाच्या दुकानामधला तो कामगार असेल किंवा तिथला मालक असेल, तो काय करतोय? आणि ते एक आई आणि मुलगा दोघं काय आले रे? तिथे 2 ग्लास ऊस द्या असं ते म्हणतात. इथं त्या आईच्या हातावरनं 2 काहीतरी संख्या दाखवता येते, त्यामुळं 2 ग्लास ऊसाचे ते मागत असावेत. मग असं कुठलं कॉन्व्हर्सेशन आहे पहा, पर्याय क्रमांक 1 पहा, प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ज्यूस. 2 फुल ग्लासेस म्हणजे 2 फुल ग्लासेस कशाचे? शुगर केन ज्यूस म्हणजे ऊसाचा रस. त्यामुळं आपलं पर्याय क्रमांक 1 मध्येच आपलं उत्तर मिळालेलं आहे. ऊसाचा रस ते मागत आहेत, त्यामुळे डेफिनेटली. आणि मुलगा काय म्हणतोय? बट मामा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. आणि मुलगा काय म्हणतोय? मला त्याच्यामध्ये थोडा आईस हवाय.
त्यामुळे हे कॉन्व्हर्सेशन इथे बरोबर ह्या पिक्चरला बसत आहे. पर्याय क्रमांक 1 असं उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन जरी तुम्ही पाहिले ते गिव्ह मी सम टोमॅटोज, ती टोमॅटो वगैरे इथं काही मागेल का उसाच्या दुकानात? नाही मागणार. कॉर्न कॉब्स, कॉर्न कॉब्स म्हणजे काय रे? मक्याचे कणीस. इथं कुठं मक्याचे कणीस वगैरे तुम्हाला दिसतंय का रे? नाही दिसत. त्यामुळे हा देखील ऑप्शन येणार नाही. पुढे काय म्हटले? केक्स, केक्स ही काय बेकरी आहे का? नाही. केक कुठे मिळतो? बेकरीमध्ये मिळतो, म्हणून हे देखील येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे पहा काय म्हटलंय, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. एक्सप्रेशन कशाचे आहे? घाबरण्याचे एक्सप्रेशन आहे. त्यामुळं स्केर्ड, पहिला ऑप्शन पहा, स्केर्ड. स्केर्ड म्हणजे घाबरणे. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. प्राऊड, प्राऊड म्हणजे अभिमान वाटणे. प्राऊड म्हणजे काय? अभिमान वाटणे. इथं अभिमानासारखं दिसतंय का रे? नाही, त्यामुळे हे येणार नाही. शाय, शाय म्हणजे लाजणे. हे चित्र लाजण्यासारखं वाटतंय का तुम्हाला? नाही. स्लीपी, स्लीपी म्हणजे झोपणे. हे चित्र झोपल्यासारखं वाटतंय का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 स्केर्ड. स्केर्ड म्हणजे घाबरणे, हेच आपलं उत्तर आहे. पुढे पहा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. द गर्ल हॅज अ डॅश इन द गिवन पिक्चर. द गर्ल हॅज डॅश इन द गिवन पिक्चर. आता पहा, ह्या चित्रामध्ये जी गर्ल आहे किंवा मुलगी आहे किंवा लेडी आहे, तिने काय केलेलं आहे रे? तिच्या डोक्याला हात लावलेला आहे. तिच्या डोक्याला हात लावल्याचा अर्थ काय रे? तिचं नक्कीच काय असावं? डोकं दुखत असावं. डोके दुखत असावं. डोके दुखण्यासाठी कुठला पर्याय आहे आपण ते पाहूया. स्टमक, याला काय म्हणायचं? पोटदुखी. स्टमक मध्ये जर आपल्या दुखत असेल तर त्याला म्हणायचं पोटदुखी. आता हेडॅक, हेडॅक, हेडॅक म्हणजे काय रे? डोकेदुखी. हेडॅक म्हणजे डोकेदुखी. तर डेफिनेटली पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. कफ अँड कोल्ड म्हणजे काय? सर्दी खोकला. सर्दी खोकला. ती व्यक्ती खोकताना दिसते का आपल्याला? नाही, त्यामुळे हे येणार नाही. फिवर, फिवर म्हणजे ताप. तापाचं वगैरे तर काही आपल्याला तापमापी वगैरे असलं काही दिसत नाही, त्यामुळे हे देखील येणार नाही. त्यामुळे हेडॅक हे डेफिनेटली बरोबर येईल. इकडे पहा, आता हा क्वेश्चन पहा. सिलेक्ट द करेक्ट स्पीच फॉर द गिवन पिक्चर. इथे एक आजोबा दाखवले आपल्याला. आजोबा काय करतात रे? कानाला त्यांनी हात लावलेला असं. कानाला हात कधी लावतो आपण? जेव्हा त्यांना नीट ऐकू येत नसतं, ऐकू न येणे, अशा वेळेस ते काय करतील? कानाला हात लावतील आणि नीट ऐकण्याचा प्रयत्न करतील. आता इथं काय म्हटलंय? व्हॉट्स रॉंग, व्हॉट्स रॉंग असं काही बोलले का ते? नाही. आय डोंट नो, मला माहित नाही असं देखील काही बोलले नाही. बट आय कांट हिअर यू म्हणजे काय? मला ऐकू येत नाहीये. आय कांट हिअर यू किंवा मला तुझं बोलणं ऐकू येत नाहीये असं ते म्हणतात ते. तर डेफिनेटली हे ऐकू न येण्यासंदर्भातच आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. असे खूप सोपे सोपे प्रश्न तुम्हाला या टॉपिक मध्ये विचारले जाणार आहेत. शेवटचे 3 प्रश्न पाहूया आता आपण. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट एक्सप्रेशन. काय केलंय रे? ते एक आई आहे, हे भाऊ आणि बहीण आहे. तर त्यांनी काय केलं? आईला काय केलेलं आहे? एक सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. कदाचित मदर्स डे असावा असं आपण मानूया. मदर्स डे असावा आणि त्यानिमित्त त्यांनी काय केलंय रे? आईला सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे. तर त्यावेळेस आईचे एक्सप्रेशन काय असतील? हाऊ सॅड, हाऊ सॅड. दुःखी असेल का रे आई? सॅड म्हणजे दुःखी. आई दुःखी असेल का? नाही. व्हॉट अ सरप्राईज म्हणजे आनंदित झालेलं आहे. गिफ्ट साठी सरप्राईज होईल का ती आई? 100%. पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. हाऊ मिझरेबल, मिझरेबल म्हणजे देखील काय? दुःखी. मिझरेबल म्हणजे काय? दुःखी. त्यानंतर व्हॉट अ पिटी, पिटी म्हणजे काय रे? पिटी म्हणजे वाईट वाटणे. आईला वाईट वाटेल का रे? नाही वाटणार. आईला छानच वाटेल आणि तिला सरप्राईज वाटेल. तिला खूप छान असं सरप्राईज मिळेल. मग पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा क्वेश्चन पहा. लुक ॲट द गिवन पिक्चर, चूज द करेक्ट कॉन्व्हर्सेशन. हा आधीचाच क्वेश्चन आपल्याला काय इथे रिपीट दिसत आहे. म्हणजे आपल्याला मागच्या वर्षीचे क्वेश्चन पाहणे, जे आपण म्हणतो की PYQs आपण घेत आहे, ते का घेतो याचं महत्व तुम्हाला कळत असेल. कारण हे क्वेश्चन कधी कधी रिपीट होतात आणि ते पाहिल्या क्षणी तुम्हाला जाणवेल की हे काय रे? उसाचा कणातलं हे कॉन्व्हर्सेशन आहे. उसाचा रस यासाठी हे कॉन्व्हर्सेशन आहे. मग पाहायचं शुगर केन ज्यूस कुठे दिसत आहे का? इथे द बबल्स लुक सो लवली, असं काही बबल्स वगैरे आहे का रे? इथे अजिबात नाही. पोटॅटोज वगैरे काय आहे का? पोटॅटोज, टोमॅटोज असं काय आहे का? नाही. प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस. बी मध्ये काय म्हणते? ममा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. डेफिनेटली हे 2 ग्लासेस मागत आहे, हे कळत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर येणार आहे. परत चौथ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय? डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कब. कॉर्न कॉब्स म्हणजे काय? मक्याचे कणीस. मक्याचे कणीस हे देखील येणार नाही. हे उसाच्या दुकानातलं हे कॉन्व्हर्सेशन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. आता इथं बघा काय म्हटलंय? चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क विच इज नॉट प्रेझेंट इन द गिवन बॉक्स.
असं कुठलं पंक्च्युएशन मार्क आहे जे बॉक्स मध्ये दिलेलं नाही. आपण काय करू, ऑप्शन मधनं अशा वेळेस जाऊया. आता इथं काय आहे, याला म्हणायचं क्वेश्चन मार्क, याला म्हणायचं क्वेश्चन मार्क म्हणजे काय रे, प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह आपल्याला इथं दिसत आहे का बॉक्समध्ये कुठं, प्रश्नचिन्ह इथं आहे, त्यामुळे हे दिलेलं आहे. याला म्हणायचं एक्सक्लेमेशन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क. हे आहे का कुठं, तर आहे, इथे दिलेलं आहे पहा, त्यामुळे ते सुद्धा दिलेलं आहे. याला काय म्हणायचं रे, तर याला म्हणायचं आपण सेमिकोलन. याला काय म्हणायचं, सेमिकोलन. तर हे कुठे दिसत आहे का तुम्हाला, असं असं आपल्याला ह्या बॉक्समध्ये कुठंच दिसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. हा आहे आपला फुल स्टॉप, हा काय आहे, फुल स्टॉप. फुल स्टॉप हा दिसत आहे का पर्यायात, हा इथं दिसत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर असणार आहे. तर लास्ट प्रश्न याच्यावरचा पाहूया. लुक ॲट द गिवन पिक्चर अँड चूज द करेक्ट कॉन्व्हर्सेशन. आता इथे तुम्हाला दिसत आहे, इथं काय दिसत आहे रे, मक्याचे कणीस, मक्याचे कणीस. याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, कॉर्न कॉब्स. काय म्हणतात त्याला, कॉर्न कॉब्स. तर तुम्हाला ऑप्शन मध्ये पाहूया आता कुठं दिसतंय का आपल्याला ते. इथे काय म्हटलंय, गिव्ह मी टोमॅटोज. इथं टोमॅटोज दिसत आहे, टोमॅटोजचं हे कॉन्व्हर्सेशन नाही. दुसरा ऑप्शन पहा, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉब्स. आता इथं काय आलेले, कॉर्न कॉब्सचं ऑप्शन आलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पुढे काय म्हटलंय, हॅलो अंकल कॅन यू डिलिव्हर द बॉक्स टुडे. तर बॉक्स बद्दल काय आहे का रे, बॉक्स कुठं आहे का चित्रामध्ये, नाही. त्यांचा चौथा ऑप्शन पहा, हॅव यू ट्राईड दिस केक्स. केक्स म्हणजे बेकरी वगैरे असं काही दिसत आहे का, तर नाही, त्यामुळे डेफिनेटली पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे आपण काय केलं आता, हे स्टॉक एक्सप्रेशन ह्या पार्ट मध्ये आपण काय काय कव्हर केलं आता, ग्रीटिंग्स, सेकिंग परमिशन्स, मेकिंग रिक्वेस्ट. ग्रीटिंग, परमिशन्स आणि रिक्वेस्ट, आणि त्यानंतर कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन, एक्सप्रेशन आणि पिक्चर्स. त्या पिक्चर मधनं कुठलं कुठलं संभाषण वगैरे चालू आहे, त्यांच्यामध्ये काय संभाषण चालू आहे, अशा प्रकारचं आपण काय केलेलं आहे रे, कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थित ते पाहून घ्या. धन्यवाद.